शिरगाव तालुका शाहूवाडी येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या खून प्रकरणातील संशयित प्रकाश पाटील याला मदत करणाऱ्यांना तात्काळ अटक करून मयत महिलेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांचा मुलगा साहिल न्यारे, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली। या संदर्भात आज शाहूवाडी पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की 26 जुलै रोजी शिरगाव इथं सुरेखा न्यारे यांचा खून झाला। या प्रकरणातील फिर्यादीमध्ये त्यांच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह व बदनामीकारक आरोप करण्यात आले। ही असून ही माहिती पूर्णपणे खोटी आहे अशा आरोपांमुळे मयत महिलेच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। याशिवाय या गुन्ह्यात मुख्य संशयित प्रकाश उर्फ बाबू पाटील याच्यासह त्याची पत्नी इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे संबंधित सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक SM सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारून ग्रामस्थांशी संवाद साधला। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येईल। अधिकाधिक पुरावे संकलित करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। तपास प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। शिवाजी न्यारे यांचा मुलगा माझ्या आईचा खून रविवारी प्रकाश पाटील व त्याची पत्नी मंगल पाटील व त्याच्या घरातल्यांनी प्लॅनिंग पूर्वक हेतूने माझ्या आईचा खून दागिने व पैशाच्या वादातून केला। त्यानंतर माझ्या आईची बॉडी डिस्पोज करण्यासाठी मुंबईला घेऊन गेलेत। त्यामध्ये त्यांचा प्रकाश पाटील याचा भाचा संदेश पाटील हाही इन्व्हॉल्व होता आणि या सर्वांना फाशी शिक्षा व्हावी हीच माझी विनंती। शिवाजी न्यारे ही महिला आज जे काय पेपरला दिलेले आहे लग्नाची खोटी वार्ता जे तिच्यावरती शिंतोड जे उडवलेले जात आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत आणि आमच्या गावच्या सरपंच महिलेला ह्यो न्याय मिळावा। आज निराधार महिलांची खळबळ या शाहूवाडी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात उडालेली आहे, तर ह्याचा न्याय ह्या माध्यमातून आम्हाला ह्यो मिळालाच पाहिजे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।